नमस्कार मित्रांनो आणि राम राम शेतकऱ्यांनो. आपली शेती आपला व्यवसाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आताच मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी आहे. तर मित्रहो, तत्पूर्वी तुम्हाला थोडीशी बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन जर करायचं असेल त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो. मित्रहो, ज्यांना बांधकाम कामगाराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्वतः मोबाईलवरून आणि तुमच्या कॉम्प्युटरवरून तुम्ही स्वतः करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तुम्ही ठेकेदाराकडून घेऊ शकता, ग्रामसेवककडून घेऊ शकता. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार योजनेसाठी आणि बांधकाम कामगार आहेत जे पात्र आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि एक मोठी खुशखबर आहे मित्रांनो. चला तुम्हाला सविस्तर माहिती देतो की बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी काय आहे आणि एक मोठी खुशखबर काय आहे. तत्पूर्वी जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल, आपलं चॅनल कोणी बेल आयकॉन प्रेस करायचं राहिलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. चला तर सविस्तर मध्ये तुम्हाला बांधकाम कामगारांसाठी काय आनंदाची बातमी आहे याविषयी माहिती देतो. तर मित्रहो, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आरोग्य योजना आहे आणि या योजनेचा लाभ पती व पत्नी व पहिले 2 अपत्य यांनाच घेता येत होता. तर मित्रांनो, या योजनेमध्ये खूप मोठा बदल केला आहे आणि बदल का केला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या आंदोलनाला यश आलं आहे. या संघटनेने आंदोलन केलं होतं की पती व पत्नी व पहिले 2 अपत्य यांना योजनेला लाभ मिळत असून आणि त्याच्यामध्ये आणखीन घरच्या लोकांचा समावेश करावा. त्यामुळे या योजनेसाठी सर्व घरच्या कुटुंबियांचा समावेश व्हावा. यामुळे या संघटनेने आंदोलन केलं होतं आणि त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे मित्रांनो. लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या आंदोलनाला यश आलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पती व पत्नी व पहिले 2 अपत्य या कुटुंबामध्ये आता आई वडिलांचा सुद्धा समावेश केलेला आहे. अगोदर काय होत होतं, ज्या बांधकाम कामगाराने रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांचे पती व पत्नी व पहिले 2 अपत्य यांनाच आरोग्य योजनेचा लाभ घेता येत होता. आता काय होणार आहे मित्रांनो, पती व पत्नी व ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांचे आई वडील अशा 4 आणि 2 अशा 6 जणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो. ही बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी खुशखबर आहे. पती व पत्नी व पहिले 2 अपत्य या कुटुंबामध्ये आता आई वडिलांचा सुद्धा समावेश केला आहे. म्हणजे एका बांधकाम कामगाराने रजिस्ट्रेशन केलं तर अगोदर 4 जणांनाच त्याचा लाभ घेता येत होता. आता त्याच्यामध्ये 2 जण अजून ऍड केलेले आहेत मित्रांनो. हा मोठा बदल आहे आणि हा बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाचा बदल आहे आणि मोठी खुशखबर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.